पहा बेटा, today we are going to start our new chapter, that is a carbon compound. आपल्याला कार्बन कंपाऊंड या ठिकाणी सुरुवात करायचं आहे. आणि ज्यावेळेस आपला सिलेबस संपेल, सिलेबस संपल्यानंतर आपल्याला काय करायचं माहितीये का, जे तुम्हाला मी आता लिहायला लावले बघा चॅप्टर वाईज बोर्डामध्ये आतापर्यंत जे काही पडलेले क्वेश्चन्स आहेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, हे परत मी डबल शिकणार, परत घेणार आहे. म्हणजे एका रोजी एक जरी शिकवलं तरी जवळपास 20 दिवसात 20 चॅप्टर आपले कव्हर होऊन जातात. मुद्दाम लक्षात घ्या, मी का बरं लवकर कव्हर करतो त्याच्या मागचं कारण हाच आहे. आणि मी काय म्हणणार, उद्या बेटा हे शिकवणार आहे, तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन करून या, मग तुम्ही पहिल्या वर्षी पाठांतर बी करून येणार आणि मी शिकवणार बी. एका दोन झालं का एवढं भारी पाठवून जाते की बस. राहिला मॅथमॅटिक्सचा प्रश्न, मॅथचा एकच चॅप्टर मोठा आहे, कोऑर्डिनेट जॉमेट्री मोठा आहे आणि त्याच्यानंतर ट्रिग्नॉमेट्री अजिबात मोठा चॅप्टर नाही. ट्रिग्नॉमेट्री मोठा नाही, ट्रिग्नॉमेट्री कन्सेप्च्युअल आहे. ट्रिग्नॉमेट्री एकदा समजायला लागली तर खूप सोपी आहे. नंतर एक आहे मेन्शुरेशन नावाचा एक चॅप्टर आहे तुमचा, बरोबर आहे बेटा. आणि त्याच्यानंतर इकडे आहे प्रोबॅबिलिटी आणि फायनान्शियल प्लॅनिंग आणि स्टॅटिस्टिक्स. करेक्ट आहे का चूक आहे? आता काही काही वेळेस आपल्याला रविवारी वगैरे एक्स्ट्रा घ्यावं लागेल आपल्याला, जेणेकरून थोडं सिलेबस कव्हर करण्याचा प्रयत्न करू. त्याचं मागचं कारण सांगितलं ना, आपल्याला काय करायचं, पुन्हा प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स कडे जास्ती भर द्यायचा आपल्याला. प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या पद्धतीनेच बोर्डामध्ये प्रश्न विचारले जातात आणि आपल्याला पाठांतराला जास्तीत जास्त वेळ मिळाला पाहिजे यावर्षी. जास्ती भर, फोकस, पाठांतर पाठांतर पाठांतर. ओके बेटा, चलो नाउ लिसन द कार्बन कंपाउंड्स. कार्बन कंपाउंड, कंपाउंड म्हणजे काय, ज्या वेळेस दोन किंवा दोन पेक्षा जास्ती एलिमेंट एकत्रित येतात त्यावेळेस त्याला आपण कंपाउंड म्हणतो. आता कार्बनचे वेगवेगळे कंपोनेंट असतात का सर? हो सर, आम्ही तर नववीला शिकलो होतो की कार्बन जो आहे तो काय करतो सर, तो कार्बन आम्हाला का नाही फ्री फॉर्म मध्ये दिसून आला. सर फ्री फॉर्म म्हणजे काय होतो सर? सर थोडं आमच्या डोक्यावर आम्ही ताण पाडतो, तुम्ही आम्हाला मारून मारून पाठ करून घेतलो होतो, आम्हाला आठवायला लागले. सर तुम्ही कार्बनचे काहीतरी ॲलोट्रोप सांगितलं होतं, आठवायला लागलं सर आम्हाला. त्याच्यामध्ये ग्राफाईट होता, फ्लोरीन होता आणि डायमंड होता. म्हणजे मी काय म्हणलो होतो तुम्हाला त्यावेळेस, कार्बन जे असतात ते फ्री फॉर्म मध्ये सुद्धा असतात आणि कार्बन जे असतात हे कंपाऊंड स्टेट मध्ये सुद्धा आढळतात. बरं सर असं आहे का? हा असं आहे. म्हणजे काय सर, कार्बन फ्री फॉर्म मध्ये कोण आहे? ग्राफाईट, डायमंड, फ्लोरीन, दॅट्स इट, खतम. सर मग आताच तुम्ही म्हणलो की फ्री फॉर्म मध्ये, मग कंपाऊंड मध्ये कोण आहे सर? कंपाऊंड मध्ये असलेले जे प्रेझेंट असतात ते असतात तुमचे हायड्रोकार्बन. सर हायड्रोकार्बन, हा काय हायड्रोकार्बन? अरे ते रे सर, ते काय, ते पेट्रोल डिझेल वगैरे जे तयार करतो ना ते काय हायड्रोकार्बन. जे आपण ब्युटेन गॅस वगैरे जे असतो, इथेन गॅस असतो, दारू जे तयार करतो, हे सुद्धा काय सर हायड्रोकार्बन आहे. सर हायड्रोकार्बन, हायड्रोकार्बन नेमकं हाय तर काय हो? ज्या कंपाऊंड मध्ये हायड्रोजन आणि कार्बन प्रेझेंट असतात त्या कंपाऊंडला हायड्रोकार्बन म्हणतात. ज्या कंपाऊंड मध्ये बेटा काय प्रेझेंट असतो? हायड्रोजन आणि कार्बन कंपाऊंड प्रेझेंट असतात, त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो बेटा, सांगा बरं का? सर हायड्रोकार्बन असं म्हणतो. काय म्हणतो बेटा सांगा? लक्ष आहे ना माझ्याकडे तुझं? हायड्रोकार्बन असं म्हणतो. म्हणजे काय सर? सर तुम्ही आणखी शिकवतो नववीला, दोन प्रकारचे बॉन्ड असतात, एक असतो आयोनिक बॉन्ड, दुसरा असतो कोव्हॅलेंट बॉन्ड. ओके, म्हणजे सर हायड्रोकार्बन कोणते बॉन्ड आहे? तुम्ही तरी काय म्हणता? हायड्रोजन, दुसरा आहे म्हणताय कार्बन. ओके, हायड्रोजन बी नॉन मेटल आहे, कार्बन बी नॉन मेटल आहे. ज्यावेळेस दोघं नॉन मेटल एकत्रित येतात त्यावेळेस काय तयार होतो? कोव्हॅलेंट बॉन्ड. मग सर त्या ठिकाणी जो तुम्ही आता जे पहिला सांगितलं, जसं की मीठ आहे NaCl, ज्याच्यामध्ये मेटल सोडियम आहे, नॉन मेटल क्लोरीन आहे. ज्याच्यामध्ये एक मेटल असतो, दुसरा नॉन मेटल असतो, त्याला काय म्हटलं जातं बेटा? आयोनिक कंपाऊंड. त्याच्यावर मी आहे पुढे शिकवतो मी तुम्हाला, फक्त मी नववीची थोडी कन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो. मग सर त्याच्यामध्ये आयोनिक कंपाऊंड बद्दल सुद्धा आम्ही नववीला शिकलो होतो. हाय मेल्टिंग अँड हाय बॉइलिंग पॉइंट शिकलो होतो, आठवत आहे? ठीक, आता पहा, आता कंपाऊंडचे टाईप आला का? किती टाईप असतात? दोन. कोणते कोणते? आयोनिक आणि, झालं टॉपिक कवर. जे मी दिवसभरामध्ये आपण खातो, काय खातो आपण? राईस खातो, रोटी खातो, चपाती खातो, चहा पितो, दूध हे करतो. तर या सर्वांमध्ये जो एसेन्शियल जो काही घटक आहे त्याच्यामध्ये सर्वांमध्ये जो उपलब्ध असणारा घटक आहे, तो उपलब्ध असणारा घटक कोण आहे? साखर किंवा कार्बोहायड्रेट किंवा प्रोटीन्स, फॅट्स, मिनरल्स.
म्हणायचं काय, म्हणायचं असं आहे, कार्बोहायड्रेट एका प्रकारचे काय असतात, ग्लुकोज असतात. मग ग्लुकोजचा फॉर्म्युला काय, C6H12O6. काय प्रेझेंट आहे, कार्बन. तर शुगर C12H22O11. शुगर. हे अंगावर घालायचे कपडे सर कॉटन पासून बनलेले असतात सर. त्याच्यामध्ये असतो सेल्युलोज. काय प्रेझेंट असतो, सेल्युलोज. आणि या सेल्युलोज मध्ये सुद्धा काय प्रेझेंट असतो, कार्बन. म्हणजे हा पृथ्वीवर जवळपास प्रत्येक वस्तू, ऑलमोस्ट सर्व जे काही पदार्थ बनलेले आहेत, हे कशापासून बनलेले सांगा बरं का, कार्बन. प्लास्टिक त्याच्यामध्ये शिकायचे काय, कार्बन. सी 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 त्या ठिकाणी चेन तयार होते. पॉलिथिन, त्याच्यानंतर काय होतं, 9वीला होतं, 8वीला होतं बघा तुम्हाला देशामध्ये, थर्माकोल. हे सर्व काही ते कार्बनच्या चेन्स आहेत. बरोबर आहे बेटा, पाहता लक्ष द्या माझ्याकडे. In the previous standard, we have seen the organic and inorganic compounds are two important types of compound. आपण मागच्या स्टँडर्ड मध्ये पाहिलेलं आहे की ह्या ठिकाणी पहा बेटा की दोन प्रकारचे कंपाऊंड, इम्पॉर्टंट जे काही कंपाऊंड्स आहेत ते आपण पाहिलं. एक आहे ऑर्गॅनिक आणि दुसरा कोणता बेटा, इनऑर्गॅनिक. ऑर्गॅनिक म्हणजे काय बेटा, सेंद्रिय. ऑर्गॅनिक म्हणजे काय, सेंद्रिय. आणि इनऑर्गॅनिक म्हणजे काय सांगा बरं का, असेंद्रिय. एक्सेप्ट मटेरियल्स, एक्सेप्ट म्हणजे अपवाद, सोडून. Materials fabricated from metal and glass, soil, several other materials, food stuff to fuel are made up of organic compound. जर समजा काही फॅब्रिकेटेड जे काही मेटल्सला सोडलो किंवा ग्लासला जर सोडलो किंवा मातीला जर सोडलो तर बहुतांश मोस्ट ऑफ द जे फूड स्टफ्स आहेत, जे अन्न आहेत, मी आता सांगितलं ना तुम्हाला, अन्न आहेत, हे सर्व कशाने बनलेले असतात बेटा सांगा बरं का, ऑर्गॅनिक कंपाऊंड पासून. मला प्रतिसाद देत चला, मी बोलत असताना अंडरलाईन करताना तो शब्द तुम्ही वाचला पाहिजे, उच्चार केला पाहिजे, म्हणजे तोंड बंद करून नाही बसलं पाहिजे, त्याच्यानं पाठांतर होऊन जाते. ठीक आहे, ट्रिक असते सांगायची. ठीक आहे बघा, काही जे एसेन्शियल एलिमेंट असतात ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये, हे कोणता एसेन्शियल एलिमेंट आहे, कार्बन. About 200 years back, it was believed that organic compounds are obtained directly or indirectly from the organism. बघा, जवळपास 200 वर्षापूर्वी असं म्हणलं जायचं की जे काही आपल्याला या ठिकाणी ऑर्गॅनिक कंपाऊंड्स जे आपल्याला मिळतात ते कशापासून मिळतात, डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली कशापासून मिळतात, ऑर्गॅनिझम पासून. कशापासून मिळतात, ऑर्गॅनिझम पासून मिळत असतात. हाऊएव्हर आफ्टर सिंथेसिस ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड, ज्यावेळेस आपण ऑर्गॅनिक कंपाऊंडचं काय करतो, सिंथेसिस. काय करतो, ऑर्गॅनिक कंपाऊंड सिंथेसिस. युरिया बघा, सिंथेसिस ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड युरिया फ्रॉम इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स having carbon as a constituent elements is called as organic compound. आता समजून घ्या वाक्याचा अर्थ. The organic compound received a new identity as a carbon compound. आणि जे काही ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे त्याला आपण काय म्हणतो सांगा बरं का बेटा, कार्बन कंपाऊंड असं म्हणतो. जे काही आपण सिंथेसिस ऑफ द ऑर्गॅनिक कंपाऊंड युरिया फ्रॉम द इनऑर्गॅनिक कंपाऊंड, म्हणजे इनऑर्गॅनिक कंपाऊंड पासून आपण काय तयार करतो, युरिया. आणि युरिया कशी सांगा बरं का, ऑर्गॅनिक आहे. कुठे तयार करतो, लॅबोरेटरी मध्ये. आणि ऑर्गॅनिक कंपाऊंडला काय म्हटलं जातं सांगा बरं का, कार्बन कंपाऊंड. सर्व जे कंपाऊंड्स असतात त्याचा मेन घटक, त्याचा मेन कॉन्स्टिट्यूएंट हा डॅश डॅश आहे. मेन द कॉन्स्टिट्यूएंट इज अ कार्बन. व्हॉट इज द मेन कॉन्स्टिट्यूएंट, कार्बन इज द मेन कॉन्स्टिट्यूएंट देयर. द कार्बन, द कंपाऊंड कार्बन डायऑक्साइड. कोणता कंपाऊंड बेटा, कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड, कार्बाइड साल्ट. बघा, कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड, कार्बाइड साल्ट, कार्बोनेट साल्ट, बायकार्बोनेट साल्ट. नाव बघा, कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड, कार्बन साल्ट, कार्बोनेट साल्ट, बायकार्बोनेट साल्ट. हे सर्व काही सांगा एक्सेप्शनल आहेत. काय सांगा, एक्सेप्शनल. कारण ते सर्व काय आहे, इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत. आताच काय म्हणलं, बाकीचे सर्व जे काही कंपाऊंड कार्बन पासून तयार होतात त्याचा मेन घटक कोण आहे, कार्बन. ज्याचा मेन घटक असतो ते काय असतात, ऑर्गॅनिक. पण अपवाद कोण आहे त्याला सुद्धा, सर, कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड, कार्बाइड साल्ट, कार्बोनेट साल्ट अँड बायकार्बोनेट साल्ट हे त्याचे अपवाद आहेत. कारण ते काय आहे, इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. काय आहेत बेटा सांगा बरं का, इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. काय आहेत ते, इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स आपल्याला म्हणता येतात. दे आर द इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. कोणते कंपाऊंड बेटा सांगा बरं का, इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स असं आपण त्याला त्या ठिकाणी म्हणत असतो.
बॉन्ड्स इन द कार्बन कंपाऊंड. कार्बन कंपाऊंड मध्ये कोणते कोणते बॉन्ड्स आहेत पहा. बघा, आपण आयोनिक कंपाऊंड बद्दल आता शिकलं. काय म्हणलं, ज्याच्यामध्ये काय प्रेझेंट असतात, मेटल, आणि काय प्रेझेंट असतात, नॉन मेटल. मेटल इलेक्ट्रॉनला काय करतात, लूज करतात. कोण, मेटल. कोणाला लूज करतात, इलेक्ट्रॉनला. आणि काय तयार करतात, पॉझिटिव्हली चार्जड कॅटियन. आणि नॉन मेटल काय करतात, घेतात. कुणाला, इलेक्ट्रॉनला. आणि काय तयार करतात, निगेटिव्हली चार्जड एनियॉन. ठीक आहे बेटा. म्हणजे आयोनिक कंपाऊंड मध्ये काय असतात, कॅटियन आणि एनियॉन प्रेझेंट असतात. आणि आता सांगितलं तुम्हाला, बघा पूर्ण टॉपिकच कव्हर केलं. त्याचा मेल्टिंग पॉईंट कसा असतो, हाय. त्याचा बॉइलिंग पॉईंट कसा असतो, हाय. ते काय कंडक्ट करतात, इलेक्ट्रिसिटी. पण 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 इन द मोल्टन स्टेट. कोणत्या स्टेट मध्ये, मोल्टन म्हणजे काय, वितळलेल्या अवस्थेत. कोरड्या मिठातून करंट जात नाही, पाणी टाकायला जाते. इन द मोल्टन स्टेट. कोणती स्टेट बेटा, मोल्टन स्टेट. अँड इन डिझॉल्व्ड स्टेट म्हणजे विरघळलेल्या अवस्थेमध्ये. You have also seen that these properties of ionic compound are explained on the basis of ionic bonding rate. आता जी मी प्रॉपर्टीज सांगितल्या, कोणत्या प्रॉपर्टीज, हाय मेल्टिंग पॉइंट, हाय बॉइलिंग पॉइंट, दे कंडक्ट इलेक्ट्रिसिटी इन डॅश डॅश स्टेट, मोल्टन और सोल्युशन स्टेट. हे सर्व जे प्रॉपर्टीज आहेत, हे प्रॉपर्टी कुठून आल्या, डिपेंडिंग अपॉन आयोनिक बॉन्ड. डिपेंडिंग अपॉन आयोनिक बॉन्ड अनुसार आल्या. पहा बेटा, या ठिकाणी पहा काही पदार्थ या ठिकाणी सांगितलेले आहेत. त्या पदार्थामध्ये मिथेन बघा, मिथेनचा मेल्टिंग पॉइंट किती आहे बेटा, -183. -100 किती डेंजरस. बॉइलिंग पॉइंट किती आहे बेटा, -162. दारू बदनाम करते डार्लिंग तेरे लिए, नाही मुली बदनाम करते सर. इथेनॉल C2H5OH, C2H5OH -117. म्हणून किती बी थंड ठेवलं तर दारू गोडते का, नाही. बॉइलिंग पॉइंट किती, 78 डिग्री. क्लोरोफ्लोरोकार्बन, क्लोरोफॉर्म, ते तोंडाला लावतात बघा बेशुद्ध करण्यासाठी, ऐकलं असेल, दॅट इज अ क्लोरोफॉर्म. मेल्टिंग पॉइंट किती आहे बेटा, -64. बॉइलिंग पॉइंट किती आहे, 61. ऍसिटिक ऍसिड, कोणता बेटा, ऍसिटिक ऍसिड. याला दुसरं नाव आहे इथॅनॉइक ऍसिड. कोणतं नाव आहे, इथॅनॉइक ऍसिड जो आहे. मेल्टिंग पॉइंट आहे 17, बॉइलिंग पॉइंट आहे 118. मेल्टिंग पॉइंट आहे 17 आणि बॉइलिंग पॉइंट किती आहे बेटा, 118. बघा आता या ठिकाणी, generally melting and boiling point of carbon compound are found to be lower than 300 डिग्री सेल्सिअस. काय म्हणलं, जे काही मेल्टिंग पॉइंट आहे, बॉइलिंग पॉइंट आहे कुणाचा, कार्बन कंपाऊंडचा, तो किती डिग्री पेक्षा कमी आहे, 300 डिग्री पेक्षा कमी आहे. त्याच्यामधला जो काही इंटरमोलिक्युलर अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे, नीट आहे का, कोणता, इंटरमोलिक्युलर अट्रॅक्टिव्ह फोर्स. कोणता फोर्स, इंटरमोलिक्युलर अट्रॅक्टिव्ह फोर्स हा वीक असतो. कसा असतो, वीक म्हणजे कमी. त्याच्यातले जे मॉलिक्युल्स मधला फोर्स आहे ना, तो कसा असतो, वीक. कसा असतो बेटा, वीक असतो त्या कार्बन कंपाऊंड मध्ये. इन द प्रिव्हियस स्टँडर्ड ऑन टेस्टिंग द इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ कार्बन कंपाऊंड. मागच्या वर्षी पहा बेटा, प्रिव्हियस स्टँडर्ड मध्ये ज्यावेळेस आपण टेस्टिंग करतो इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ कार्बन कंपाऊंड मध्ये, ग्लुकोज आणि युरिया हॅव ऑब्झर्व्ड दॅट दे आर नॉट इलेक्ट्रिकल कंडक्टर. आपण तर म्हणलं की ह्या ठिकाणी जे युरिया आहे आणि जे ग्लुकोज आहे, ह्याच्यातून जरी करंट प्रवाहित केला तर करंट प्रवाहित होतो का, नाही. म्हणजे ग्लुकोज आणि युरिया हे काय सांगा बरं का, बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे. ठीक आहे. मोस्ट ऑफ द कार्बन जे कंपाऊंड जे असतात ते कसे असतात सांगा बरं का, बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. म्हणा कार्बन कंपाऊंड हे कशा असतात सांगा, मोस्टली तर कशा असतात, बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असतात. कशा असतात, बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असतात. म्हणजेच काय, म्हणजे स्ट्रक्चर ऑफ मोस्ट ऑफ द कार्बन कंपाऊंड लॅक आयोनिक बॉन्ड. त्याच्यामध्ये काय प्रेझेंट नसतात, आयोनिक बॉन्ड प्रेझेंट नसतात. म्हणजेच काय, केमिकल बॉन्ड जे काही कार्बन कंपाऊंड मध्ये असतात ते काय प्रोड्यूस करत नाही, एनियॉन्स, कॅटियॉन्स प्रोड्यूस करत नाही. हे काही टाइप्स ऑफ आयॉन्स. आयॉन्स कसे असतात, पॉझिटिव्हली चार्जड कॅटियॉन, निगेटिव्हली चार्जड एनियॉन. दीज आर द टाइप्स ऑफ द आयॉन. हे कोण प्रोड्यूस करत नाही, आयोनिक कंपाऊंड. कोण प्रोड्यूस करत नाही, सॉरी हे कार्बन कंपाऊंड कोण तयार करत नाही, कार्बन कंपाऊंड तयार करत नाही. म्हणून त्याच्यामधून काय फ्लो होत नाही, करंट फ्लो होत नाही. साल्ट मध्ये Na आणि Cl एक कॅटियॉन तयार करतो, दुसरा काय तयार करतो, एनियॉन. पण ह्याच्यामध्ये जो काही ग्लुकोज आहे, युरिया आहे, हे त्याच्यातून करंट प्रवाहित होत नाही. का होत नाही,
कारण जे काही कार्बन कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये आयोनिक बॉन्ड लॅक म्हणजे नसतात, एकदम कमी प्रमाणामध्ये, म्हणजे नाही म्हणलं तरी चालेल. आणि जे काही केमिकल बॉन्ड त्या कार्बन कंपाऊंड मध्ये असतात दे डू नॉट प्रोड्यूस आयॉन. काय प्रोड्यूस करत नाहीत? आयॉन्स. काय प्रोड्यूस करत नाहीत सांगा बरं का? सांगा सांगा, काय प्रोड्यूस करत नाहीत? काय प्रोड्यूस करत नाहीत? आयॉन्स प्रोड्यूस करत नाही. बघा 1-2 मिनिट बघा हे तो परत फास्ट मध्ये. काय रे बेटा? आणि फ्लरीज ऍब्सेंट इथे लिहू. चला पहा बेटा. In the previous standard, you have learnt about the relationship between electronic configuration and valency of element. मागच्या वर्षी आपण शिकलेलं आहे की एखाद्या एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं करतात? 2, 8, 18 आणि 32. पण कोणता एलिमेंट काय कम्प्लीट करण्याचा करतो? 2 किंवा 8. 2 ला काय म्हणतात? डुप्लेट. 2 ला काय म्हणतात? डुप्लेट. आणि 8 ला काय म्हणतात सांगा बरं का? शाबाश. 8 ला काय म्हणतात? ऑक्टेट करण्याचा प्रयत्न करतात. उदाहरणामध्ये कार्बनचा ऍटॉमिक नंबर किती आहे? 6. पहिल्या कक्षेत किती? 2. उरले किती? 4. म्हणजे कार्बन किती लूज करतात? 4. कार्बन हे कसे असतात? नॉन मेटल. कार्बनला सोडलं तर बाकीचे 4 व्हॅलेन्स राहिले तर आपण जवळपास त्याला मेटलाइट्सच म्हणत असतो. ठीक आहे बेटा? मग ह्या ठिकाणी हे किती लूज केले? 4. म्हणजे ह्या ठिकाणी कार्बन जो आहे तो काय आहे? नॉन मेटल. व्हॅलेन्सी किती आहे सांगा? 4. काय आहे व्हॅलेन्सी? 4. कॉन्फिगरेशन 2,4. बाहेरच्या शेल मध्ये, आउटर मोस्ट शेल मध्ये, पहिल्या शेल मध्ये किती? 2. उरले किती? 1, 2, 3, 4. बाहेरच्या मध्ये किती? 4. बाहेरच्या शेल मध्ये जे इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात त्याला डॅश डॅश शेल असं म्हटलं जातं. सॉरी, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. सॉरी, द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन द आउटर मोस्ट शेल. द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन द आउटर मोस्ट शेल इज कॉल्ड एज अ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. काय म्हणतात त्याला? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. आता हिलियमचा ऍटॉमिक नंबर किती आहे? 2. म्हणजे पहिल्या कक्षेत किती? 2. निऑनचं किती आहे? 10. पहिल्या कक्षेत 2. उरले किती? 8. म्हणजे पहिला ती स्टेबल आणि दुसरा ती कसा बेटा? स्टेबल. म्हणजे ह्याची व्हॅलेन्सी किती आहे? 0. शिकला ना कोणत्या चॅप्टर मध्ये? पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट मध्ये. आणि ह्याची व्हॅलेन्सी किती आहे? 0. नाहीतर 8 लिहितात. व्हॅलेन्सी किती पेक्षा मोठी होऊ शकत नाही? 4 पेक्षा मोठी. 0, 1, 2, 3 आणि 4. You have seen that driving force behind the formation of bond by an atom to attain the stable electronic configuration of nearby noble gas obtains stability. कोणताही काय करतो? जो कोणताही अशा प्रकारे असेल तो त्याला काय करतो माहितीये का? की पहिल्यांदा त्याला स्टेबल करण्याचा प्रयत्न करतो. काय करण्याचा करतो सांगा बरं का? काय करण्याचा प्रयत्न करतो? कोण स्टेबल करण्याचा प्रयत्न करतो? कोणताही ऍटम जो असतो तो काय होतो? स्वतः स्थिर होण्याचा प्रयत्न करतो. सर स्थिर होण्यासाठी काय करतात? एकतर ते इलेक्ट्रॉनला लूज करतात नाहीतर इलेक्ट्रॉनला घेतात. त्याच्यानुसार त्याची काय डिसाईड केली जाते? व्हॅलेन्सी. काय डिसाईड केली जाते? व्हॅलेन्सी. स्टेबल होतात म्हणजे काय होतात सर? एकतर ते डुप्लेट कंप्लीट करतात नाहीतर काय कंप्लीट करतात? ऑक्टेट कंप्लीट करतात. काय कंप्लीट करतात? ऑक्टेट. पहा, ऍज द व्हॅलेन्स शेल ऑफ कार्बन. कार्बनच्या बाहेरच्या शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत सांगा बरं का? 4 इलेक्ट्रॉन. किती इलेक्ट्रॉन आहेत? 4. मग तो काय करतो? काय करतो? तो स्टेबल होण्याचा प्रयत्न करतो. काय करतो? स्टेबल होण्याचा प्रयत्न करतो. कसं होईल मग? 4 जर लूज केला तर कुणाची प्रॉपर्टी दाखवल? हेलियमची. 4 लूज केला तर कुणाची दाखवल? हेलियमची. आणि जर 4 जर घेतला, किती घेतला? 4 घेतला तर किती झाले? 8. 8 म्हणजे कुणाची प्रॉपर्टी दाखवल? निऑनची. आलं का लक्षामध्ये? 4 जर सोडला, 4 सोडलं तर काय होईल? हेलियम. आणि 4 घेतला तर निऑन. 4 घेतला तर निऑनचं त्या ठिकाणी कॉन्फिगरेशन दाखवतो. कशासाठी? स्टेबल होण्यासाठी. कशासाठी? कशासाठी सांगा बरं का बेटा मला? स्टेबल होण्यासाठी त्या ठिकाणी करत असतात. ठीक आहे.
हे बघा एकदा बघून घ्या थोडं हा टॉपिक बघा, महत्वाचा टॉपिक आहे जरा लवकर. चला पहा बेटा, टू अटेन कॉन्फिगरेशन ऑफ नोबल गॅस. कोणता कॉन्फिगरेशन बेटा? नोबल गॅसचा कॉन्फिगरेशन करण्यासाठी त्या ठिकाणी कार्बनचे व्हॅलेन्स जे काही इलेक्ट्रॉन आहेत किती? 4. एकतर त्याला काय करावं लागेल? 4 लूज करावं लागेल, नाहीतर 4 घ्यावं लागेल. 4 काय करावं लागेल? लूज करावं लागेल, नाहीतर 4 काय करावं लागेल? काय करावं लागेल? घ्यावं लागेल. जर 4 घेतलं तर काय होतं? 4 घेतलं तर काय होतं सांगा बरं का मला? काय होईल? टू अटेन द कॉन्फिगरेशन ऑफ नोबल गॅस हेलियम. आपल्याला नोबल गॅस हेलियमचा कॉन्फिगरेशन मिळवायचा असेल तर बाय लुझिंग वन आफ्टर वन ऑल 4 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. किती इलेक्ट्रॉन लूज करावं लागेल? 4. किती लूज करावं लागेल? 4 लूज करावं लागेल. आणि जर लूज केलं तर कोण लूज करतो? मेटल. लूज केलं तर कोण करतं? मेटल. कोण लूज करतं सांगा बरं का? कोण लूज करतं? मेटल लूज करतं. कोण लूज करतं? मेटल. त्या ठिकाणी काय करतात? इलेक्ट्रॉनला लूज करतात. कोण लूज करतं? मेटल. म्हणजे हे कोणाची प्रॉपर्टी दाखवायला लागली? मेटलची. कोणाची? कोणाची? मेटलची. किती लूज केले सांगा? लूज केल्यावर काय तयार होतात? पॉझिटिव्हली चार्जड कॅटियॉन्स. काय तयार होतात? पॉझिटिव्हली चार्जड कॅटियॉन्स. Atom goes on increasing during loss of every electron. जसं एक लॉस केला, एक चार्ज वाढला. 2 लॉस केला, 2 चार्ज वाढले. 3 लॉस केला, 3 वाढले. 4 लॉस केला, 4 त्या ठिकाणी चार्ज वाढतात. आणि अशा प्रकारे ते किती चार्ज तयार करतात? 4 पॉझिटिव्ह तयार करतात. किती बेटा? 4 पॉझिटिव्ह तयार करतात. आणि ह्या प्रोसेस मध्ये ते काय होतात? इन दिस प्रोसेस become unstable in spite of its noble gas configuration because it has a small size. त्याचा आकार कसा असतो? स्मॉल. आणि नेट चार्ज कसा असतो? हाय. नेट चार्ज कसा आहे? हाय आहे. म्हणून कार्बन ऍटम जे असतात डू नॉट टेक दिस रूट टू अटेन नोबल गॅस कॉन्फिगरेशन. म्हणून हे रूट घेतात का? हे रूट म्हणजे कोणता रूट? लूज करायचा रूट घेत नाही. कोण घेत नाही? कोण घेत नाही? कोण घेत नाही? कार्बन. कोण घेत नाही? कोण घेत नाही? कार्बन. आता दुसरी मेथड बघू बेटा. आता दुसरी मेथड करू. दुसऱ्या मेथड मध्ये काय करायचं? पहिल्या मेथड मध्ये काय केलं? लूज. दुसऱ्यामध्ये काय करू? घेऊ. दुसऱ्यामध्ये काय करू? घेऊ. बघा, तो अटेन द स्टेबल कॉन्फिगरेशन 2. किती बाहेर? 4. 4 जर ऍड केलं तर किती होते? 10. किती होते? 10 कुणाचा नंबर आहे? निऑन. कुणाचा नंबर आहे? निऑन. कुणाचा नंबर आहे? टू अटेन द स्टेबल कॉन्फिगरेशन ऑफ नोबल गॅस निऑन. निऑनचा कॉन्फिगरेशन जर आपल्याला त्या ठिकाणी केलं पाहिजे तर बाय ऍक्सेप्टिंग 1 by 1 as 4 इलेक्ट्रॉन. एकाच्या नंतर किती इलेक्ट्रॉन घ्यावे लागतील? 4. कुठे? बाहेरच्या मध्ये. एक जर घेतला तर 1 इलेक्ट्रॉन निगेटिव्ह चार्ज, 2 घेतला तर 2 इलेक्ट्रॉन निगेटिव्ह चार्ज, 3 घेतला तर 3 इलेक्ट्रॉन निगेटिव्ह चार्ज आणि 4 घेतला तर 4 इलेक्ट्रॉन निगेटिव्ह चार्ज. होतात का होत नाही? मला एवढं सांगा बरं का. होतात का होत नाही? एकदा बघून घ्या. चार यूज करतात आणि डोक्याला किती चार्ज तयार होतो सांगा बरं का? सी तिकडे झाला पॉझिटिव्ह आणि इकडे झाला निगेटिव्ह.
पण हे कसे असतात बेटा? अनस्टेबल. कसे असतात? अनस्टेबल इन स्पाइट ऑफ नोबल गॅस कॉन्फिगरेशन ऍज इट वुड हॅव. त्याचा आकार सुद्धा कसा असतो? स्मॉल असतो. आणि नेट चार्ज कसा असतो? हाय. नेट चार्ज कसा असतो? हाय. म्हणून हे सुद्धा रूट ते घेतात का? नाही. म्हणजे देत बी नाहीत आणि घेत बी. मग करतात काय? पहा. टू अटेंड द कॉन्फिगरेशन ऑफ निऑन. निऑनचं कॉन्फिगरेशन घेण्यासाठी ते काय करतात? शेअर करतात. किती इलेक्ट्रॉन शेअर करतात? 4 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. किती इलेक्ट्रॉन? 4 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणजे काय? जे बाहेरच्या शेल मध्ये असतात त्याला काय म्हणतात? हे बाळा लक्ष दे. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. काय करतात म्हणलं? देत बी नाही, घेत बी नाही. तर काय करतात? लक्षात ठेवा. काय करतात? शेअर करतात दुसऱ्या 4 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सोबत. दुसऱ्या 4 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सोबत. आणि ह्या मेथड मध्ये दोन आयटम्स काय करतात? शेअर करतात. काय करतात? शेअर. काय शेअर करतात? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. काय शेअर करतात? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन एकमेकांसोबत. आणि व्हॅलेन्स शेल जे दोघांचे असतात, व्हॅलेन्स शेल ऑफ बोथ आयटम हे एकमेकांमध्ये काय होतात? एकमेकांना मिसळतात. म्हणजेच काय होतात? ओव्हरलॅप. काय होतात? ओव्हरलॅप होतात. आणि अकोमोडेट म्हणजे जागा भरतात. काय जागा भरतात? शेअर्ड इलेक्ट्रॉनची जागा भरतात. त्याला शेअर्ड इलेक्ट्रॉन मध्ये अकोमोडेट करतात. आणि त्याच्यामुळे काय होतं? जे आयटम्स असतात हे इलेक्ट्रिकली कसे असतात सांगा बरं का? न्यूट्रल. का? शेअर झाली. का? शेअर झाली. शेअर झाल्यामुळे ते कसे असतात सांगा बरं का? इलेक्ट्रिकली न्यूट्रल. कशा असतात सांगा बरं का? कशा असतात इलेक्ट्रिकली? कशा असतात इलेक्ट्रिकली? न्यूट्रल असतात. कशा असतात म्हणजे इलेक्ट्रिकली सांगा बरं का? न्यूट्रल त्या ठिकाणी असतात. ड्यू टू दीज फॅक्टर्स ऍटम हे काय बनवतात? स्टॅबिलिटी. ऍटम काय बनवतात? स्थिरता बनवतात. का बरं? शेअर केल्यामुळे. दिल्यामुळे केले का? नाही. घेतल्यामुळे केले का? नाही. स्टॅबिलिटी कशामुळे आली? शेअर केल्यामुळे. कशामुळे आली बेटा? शेअर. म्हणून जे कार्बन ऍटम्स असतात हे रूट अटेंड करतात. कोणता रूट? नोबल गॅस कॉन्फिगरेशनचा. कोणता बेटा? नोबल गॅस कॉन्फिगरेशनचा. द केमिकल बॉन्ड फॉर्मड बाय शेअरिंग ऑफ 2 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. जो कोणताही केमिकल बॉन्ड तयार होतो, कसा तयार होतो? ज्यावेळेस आपण शेअर करतो. काय शेअर करतो? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनला. काय करतो आपण? व्हॅलेन्सला त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनला शेअर करतो. त्यावेळेस दोन ऍटम तयार होतात आणि त्याला म्हणतात डॅश डॅश बॉन्ड. म्हणा द केमिकल बॉन्ड formed by sharing of 2 valence electrons between the two atoms is called as dash dash. काय म्हणतात त्याला? काय म्हणतात त्याला? काय म्हणतात? ठीक आहे बघा आता. आता कोव्हॅलेंट बॉन्ड जे दाखवतात कशाने दाखवतात बेटा? इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चरने. मला सांगा कोव्हॅलेंट बॉन्ड हे कसे रिप्रेझेंट करतात सांगा बरं का? इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चरने ड्रॉ करून रिप्रेझेंट करतात. ह्याच्यामध्ये काय काढलं जातं? सर्कल. काय काढलं जातं? सर्कल. कशाच्या अराउंड मध्ये? सिम्बॉलच्या, ऍटॉमिक सिम्बॉलच्या अराउंड मध्ये काय करतात? सर्कल. ह्याच्या काय काढतात? सर्कल त्या ठिकाणी काढलं जातं. अँड ईच ऑफ द व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इज इंडिकेटेड. प्रत्येक जे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतात हे कशाने दाखवतात? डॉटने. कशाने दाखवतात? डॉटने किंवा कशाने? क्रॉसने. किंवा कशाने? क्रॉसने. कशाने दाखवतात? ठीक आहे. मग बघा जे कोव्हॅलेंट बॉन्ड जे तयार होतात बिटवीन ऍटम्स, बिटवीन कशामध्ये? ऍटम्स, हे कशाने इंडिकेट करतात? जे काही त्या ठिकाणी कोव्हॅलेंट बॉन्ड्स तयार होतात. काय तयार होतात सांगा बरं का बेटा? कोव्हॅलेंट बॉन्ड्स. The shared electrons shows in the overlapping region of the two circle by dot किंवा क्रॉस. हे काय झाले? एकमेकांमध्ये ओव्हरलॅप झाले. ओव्हरलॅप झालेले कशाने दाखवतात सांगा बरं काय? डॉटने किंवा क्रॉसने दाखवतात. इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर इज ऑल्सो ड्रॉन विदाउट शोईंग द सर्कल. कधी कधी इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर विना सर्कलचं पण दाखवता येतं. ह्याच्यामध्ये काय करतात? एक पेअर्ड दॅट इज वन शेअर्ड त्या ठिकाणी काय करतात?
त्या ठिकाणी जे इलेक्ट्रॉन आहे दॅट इज वन शेअर्ड इलेक्ट्रॉन, जे एक शेअर्ड इलेक्ट्रॉन आहे त्याच्यामध्ये किती बॉन्ड असतात? एक कोव्हॅलेंट बॉन्ड. किती असतात? एक. किती असतात? म्हणजे दोन टिंब म्हणजे किती बॉन्ड? एक बॉन्ड. दोन टिंब म्हणजे किती बॉन्ड? एक बॉन्ड. आणि कोव्हॅलेंट बॉन्ड हे कशाने दाखवतात? स्मॉल लाईनने. ह्याच्याने स्मॉल लाईनने. दॅट इज अ जॉइनिंग द सिम्बॉल ऑफ टू atoms. जॉइनिंग द सिम्बॉल ऑफ टू atoms. जॉइनिंग द सिम्बॉल ऑफ टू atoms. जॉइनिंग द सिम्बॉल ऑफ टू atoms त्या ठिकाणी करतात. लाईन स्ट्रक्चर आहे याला म्हणतात डॅश डॅश फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला? कोणता फॉर्म्युला? हे काय? एच म्हणजे काय? हायड्रोजन H2. हे काय बेटा सांगा? H सिंगल बॉन्ड H. हा बॉन्ड कोणता आहे? कोव्हॅलेंट बॉन्ड. याची किंमत किती आहे सांगा? 2 डॉट. डॉटला कशाने दाखवतात? क्रॉस. कशाने दाखवतात? कशाने दाखवतात? कशाने दाखवतात? क्रॉस. ठीक आहे, एकदा बघून घ्या फास्ट मध्ये. आताच झालेलं, लवकरात लवकर बघा. 2 मिनिटाचा गॅप देऊ आपण. Let us let us first look at hydrogen molecule. आता वरी पाहिला आपण. सिम्पलेस्ट एक्झाम्पल ऑफ मोलिक्युल फॉर्मड बाय कोव्हॅलेंट बॉन्डिंग. H2 मध्ये काय असतो? एक दांडा आहे. काय म्हणलं? एक दांडा. एक दांड्याची किंमत किती इलेक्ट्रॉन आहे? 2 इलेक्ट्रॉन. किती इलेक्ट्रॉन आहे? 2. आताच वरी पाहिला आपण. या ठिकाणी बघा हे काय दाखवतो? H म्हणजे काय? Let us first look at the hydrogen molecule, which is simplest example of molecule formed by covalent bonding. You have already learned that the atomic number of the hydrogen किती आहे बेटा? 1 आहे. atomic content किती आहे? 1 आहे. पहिला शेल कोणता आहे? K. 1 म्हटल्यावर कोणत्या शेल मध्ये असणार आहे? साहजिक K मध्ये असणार आहे. त्याला किती कमी पडलं? 1. 1 झालं तर किती होते टोटल? 2. 2 झालं तर कुणासारखं होतंय? हेलियम सारखं कॉन्फिगरेशन. कुणासारखं? कुणासारखं? हेलियम सारखं त्या ठिकाणी कॉन्फिगरेशन होतं. पण हे रिक्वायर करण्यासाठी 2 हायड्रोजन ॲटम काय करतात? देत बी नाहीत. 2 हायड्रोजन एकत्रित येतात आणि काय करतात? शेअर करतात. काय करतात? शेअर त्या ठिकाणी करतात. काय करतात बेटा? शेअर करतात. आणि कोणतं कॉन्फिगरेशन अटेंड करतात? कोणतं कॉन्फिगरेशन? कोणतं? हेलियम. कोणतं बेटा? हेलियम कॉन्फिगरेशन करतात. ह्याच्यामध्ये टू मीट दिस रिक्वायरमेंट 2 हायड्रोजन ॲटम शेअर दिस इलेक्ट्रॉन विथ इच अदर आणि काय तयार करतात म्हटलं? H2 मोलिक्युल तयार करतात. आणि हे कोव्हॅलेंट बॉन्ड जो आहे दॅट इज अ सिंगल बॉन्ड जो आहे तो त्या 2 मध्ये तयार होतो. कसा तयार होतो? शेअरिंगने. कसा तयार होतो बेटा? शेअरिंग ऑफ 2 इलेक्ट्रॉन्सने. कसा बेटा? शेअरिंग ऑफ 2 इलेक्ट्रॉनने. कसा म्हटलं सांगा? शेअरिंग ऑफ 2 इलेक्ट्रॉन्सने त्या ठिकाणी म्हटलं. मग O2 जो मोलिक्युल आहे तो पण तसाच होतो. O2 कसा तयार होतो? केमिकल कॉम्बिनेशन ऑफ 2 ऑक्सिजन. किती आले? 2 ऑक्सिजन. घेतात का? नाही. देतात का? नाही. काय करतात? शेअर. शेअर केल्यावर कोणता बॉन्ड तयार होतो सांग बरं का? व्हेरी गुड. कोणता बॉन्ड तयार होतो? यस. आता ह्याच्यामध्ये बघा डॉट म्हणजे किती चिन्ह आहे? 1 आणि 1 2. 1 आणि 1
डबल कोव्हॅलेंट बॉन्ड. हे कोणता बॉन्ड आहे? डबल कोव्हॅलेंट बॉन्ड. ठीक आहे. O2 मॉलिक्यूल जो तयार होतो केमिकल कॉम्बिनेशन ऑफ टू ऑक्सिजन ॲटम मध्ये, नायट्रोजन सुद्धा अशाच प्रकारे केमिकल ऑक्सिजन कॉम्बिनेशन हे होतो. मग हे इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर जे काही दोन मॉलिक्यूलचे हे क्लिअर होतो आणि याच्यामध्ये दोन ऑक्सिजन मॉलिक्यूल जे असतात हे एकमेकाला जॉईंट होतात. किती बॉन्डने म्हणलं आताच? 2 ने. कितीने? 2 ने. आणि अशाच प्रकारे नायट्रोजनचे कितीने? 3 ने. कारण नायट्रोजन मध्ये बाहेरच्या कक्षेत किती? 5. किती कमी पडले? 3. किती कमी पडले? 3 देतात का? नाही. घेतात का? नाही. काय करतात? शेअर. बघा बरं का 3 आहे का? आणि एका दांड्याची किंमत किती आहे? 2 इलेक्ट्रॉन. 2 झाले का? 6. 2 6. याची किती आहे? 2. ऑक्सिजनचा नंबर किती आहे बेटा? 8. बाहेरच्या कक्षात किती उरले? 6. किती कम पडले बे? 2. घ्या दुसऱ्याला कोपच्यात घेतलं, दुसऱ्या सोबत गेलं कार्यक्रम करत, आय मीन बॉन्डिंग तयार करत गेलं आणि त्या ठिकाणी तयार होत असतं बेटा. ठीक आहे. नाउ let us consider a carbon compound. मिथेनला जर कन्सिडर केलं, you have learned about the occurrence, properties and uses of methane आपल्याला माहिती आहे. आता पहा कार्बन ऍटम काय तयार करतो? कार्बन ऍटम दुसऱ्या किती हायड्रोजनला अटॅच आहे बघा बरं का? इथे आहे. कुठे गेलं? थांबा मी दाखवतो एक सेकंद. कार्बन हा दुसऱ्या किती हायड्रोजनला अटॅच आहे सांगा? 1 2 3 आणि 4. प्रत्येकामध्ये किती बॉन्ड आहेत? एक सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड. काय बेटा? सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड प्रत्येकामध्ये. म्हणजे एकूण किती कोव्हॅलेंट बॉन्ड्स आहेत सांगा? 4 कोव्हॅलेंट बॉन्ड्स. आणि हे कशाचा वापर करतात? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. किती व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन बाहेर? किती? 4 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनचा वापर करून किती बॉन्ड तयार करतात? 4 कोव्हॅलेंट बॉन्ड त्या ठिकाणी तयार करत असतात. आणि ह्या ठिकाणी ते कशाचा कॉन्फिगरेशन अटेंड करतात? नोबल गॅस निऑनचा. कुणाचा बेटा? 2 आणि किती उरले? 4. किती घेतात? 4. नाही 2 नाही काय म्हटलं? निऑन ना. निऑनचा नंबर किती आहे? 10 ना रे. म्हणजे ह्याचा नंबर किती आहे? 8. 2,6. बाहेर किती उरले? 6. किती घेते? 2. म्हणजे एकूण किती झाले बेटा? 8 आणि 2 किती? 10. म्हणजे कुणाचा कॉन्फिगरेशन घेण्याचा प्रयत्न करतात? निऑन. कशासाठी घेण्याचा? स्टॅबिलिटीसाठी. कशासाठी? स्टॅबिलिटीसाठी. ठीक आहे. लाईन स्ट्रक्चर, इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ऑफ मिथेन या ठिकाणी दाखवू शकतो आपण अशा प्रकारे. ओके. किंवा असं नाही म्हणलं तर असं करता येतं बेटा. 1 क्रॉस 2 क्रॉस 3 क्रॉस आणि 4 क्रॉस काढचं. किंवा एक हे का 2 टिंब हायड्रोजन, परत असे 2 टिंब हायड्रोजन, परत असे 2 टिंब हायड्रोजन, परत असे 2 टिंब काय? हायड्रोजन. याला म्हणतात इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. काय म्हणतात बेटा? सांगा. इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. कुणाचा? मिथेनचा. कुणाचा? मिथेनचा. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा दाखवलं नाही इथं. बघा मी दाखवल्यासारखंच आहे काही. बघा हे कोण आहे? कार्बन. किती सोबत? 4 सोबत. हायड्रोजनचा नंबर किती आहे? 1. 4 हे कोणासोबत जाते? ह्या कार्बनच्या 4 सोबत गेले. किती बॉन्ड तयार केले? 4 कोव्हॅलेंट बॉन्ड. हे 1 2 3 4. एका रेषाची किंमत किती आहे म्हटलं? 2 आहे. आहे का नाही बघा बरं का? आहे का नाही बघा? आहे. अशा प्रकारे ते त्या ठिकाणी तयार करत असतात. ओके. आता पुन्हा पाहायचं कार्बन वर्सटाईल एलिमेंट आपल्याला पाहायचा आहे. आपण व्हिडिओच्या तुकड्यामध्येच करू आपण, नाहीतर एक बघायला गेलं तर कंटाळा येतो बेटा. इथपर्यंत पहिला